हाय हॅलो, कसे आहात सगळे. स्टोरी टेलर श्रद्धा या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. हा व्लॉग काल संध्याकाळचा आहे. म्हणजे काल संध्याकाळी मी व्लॉगिंग करायला सुरुवात केली. बाहेर गेले होते दिवसभर कुठल्या तरी कामानिमित्त. संध्याकाळी घरी आले, जेवायला बसले आणि तेव्हा मी कॅमेरा ऑन केला. तर चला आता हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो सगळ्यांना. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, काल सकाळी सगळे टिफिन्स डिलिव्हर करून झाल्यानंतर मी बाहेर पडले आणि त्यानंतर थेट 5-5:30ला संध्याकाळी मी घरी आले. आणि मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये हे सांगितलं होतं की मी पुन्हा माझ्या आता रुटीनला सुरुवात केलेली आहे. म्हणजेच मी आधी वॉकला जायचे, इंटरमिडियंट फास्टिंग करायचे, कॅलरी डेफिसिट डाएटवरती होते. तर ते सगळं आता मी पुन्हा करायला सुरुवात केलेली आहे हळूहळू. म्हणजे वॉकला तर मी ऑफकोर्स सुरुवात केली आणि इंटरमिडियंट फास्टिंगसुद्धा आता मी करते. त्यामुळे 6-6:30च्या दरम्यान मी माझा डिनर उरकून घेते. तर 5-5:30ला मी घरी आले. त्यानंतर लगेचच मी फ्रेश वगैरे होऊन जेवायला बसले आणि त्याच वेळेला मी माझा कॅमेरा ऑन केला, व्लॉगिंग सुरू केलं. जनरली मी व्लॉगिंग सकाळी सुरू करत असते, पण म्हटलं काही हरकत नाही, फार काही असा एस्थेटिक्सचा विचार करायची गरज नाही आहे. जे आहे जसं आहे तसं आपण शूट करूयात आणि आपल्या सबस्क्रायबर्सना आपण व्लॉगमध्ये दाखवूयात. तर मी संध्याकाळी घरी आल्यानंतर जेवण केलं. जेवणात मी चिकन करी आणि राईस खाल्ला. आठवड्यातनं 2दा तरी मी चिकन खात असते, कारण त्याने प्रोटीन इंटेक आपला वाढतो. आणि त्यानंतर लगेचच मी वॉकला जाण्यासाठी निघाले. मी ॲक्च्युली खरं सांगू तर खूप दमले होते. मला अजिबात इच्छा नव्हती आज वॉकला जायची किंवा वर्कआउट करायची. पण या आळसालाच बळी पडून माझ्यामध्ये खूप मोठा ब्रेक लागला या सगळ्या रुटीनला. त्यामुळे मी आता असं ठरवलं आहे की मनाचं फार काही ऐकायचं नाही, कारण आपल्या मनाला कायम कम्फर्ट झोनमध्येच राहायला आवडत असतं. आणि जोपर्यंत आपण कम्फर्ट झोनमधून बाहेर निघत नाही तोपर्यंत आपण आपल्या आयुष्यात कुठलेच बदल नाही करू शकत. मग ते वेट लॉस असू दे किंवा कुठलं दुसरं काम असू दे, करिअर असू दे, काही असू दे. तर आता पुन्हा मी जोमाने सुरुवात केलेली आहे माझ्या रुटीनला, हेल्दी लाईफस्टाईलला. आणि आता हे मला बरंच पुढपर्यंत न्यायचं आहे. काहीतरी बदल आता स्वतःमध्ये झालाच पाहिजे. तर संध्याकाळी मी 1 तास मस्त चालले. आता इतक्या दिवसांनंतर मी वॉक सुरू केला आहे ना, तर माझी जरा कंबर वगैरे दुखत होती आणि पाय दुखत होते. पण तरीसुद्धा आपलं काम आपल्याला चालू ठेवावंच लागणार आहे आता. आणि तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की मी गार्डनमध्ये जात होते वॉकला. पण आता सिन्स पावसाळा सुरू आहे, गार्डन संपूर्ण ओलं असतं, त्यामुळे पडायची सटकायची भीती असते. तर मी आता गार्डनमध्ये न जाता पार्किंग लॉटमध्ये जात असते वॉकला. खूप कंटाळा येतो, ट्रस्ट मी, कारण पार्किंग लॉटमध्ये कोणीही नसतं, फक्त मी एकटी असते. संपूर्ण आजूबाजूला फक्त गाड्या उभ्या असतात आणि असं वाटत असतं त्या गाड्या आपल्याला बघतायत. गार्डनमध्ये लोकं तरी असतात, कमीत कमी मुलांच्या खेळण्याचा आवाज असतो. बट नेव्हर माइंड. आता मी घरी आले आहे, रात्रीची वेळ आहे आणि मी माझं स्किन केअर रुटीन तुम्हाला दाखवते आहे. तर वॉकवरनं घरी आल्यानंतर अर्थातच सगळ्यात आधी मी आंघोळ करत असते, पण तुम्ही नॉर्मल फेस वॉश पण करू शकता. आणि त्यानंतर मी हे रिक्युअलचं रेटिनॉल क्रीम लावत असते. तुम्ही जर 25 वर्षांपेक्षा जास्त असाल तर हे रेटिनॉल तुम्हाला लावणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता. आठवड्यातनं 2दाच फक्त लावायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही लावायचं आहे. आणि जसं की तुम्ही पाहताय, मी एका ठराविक पार्ट्सवरतीच हे रेटिनॉल लावलं आहे आणि ते सुद्धा असं चोळून मी पसरवत नाही आहे, तर डॅब करत आहे. तर ज्या प्रकारे आपण मॉइश्चरायझर संपूर्ण चेहऱ्यावरती चोळत असतो, तसं आपल्याला रेटिनॉल करायचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे रेटिनॉल वापरताना, ती म्हणजे ही की तुम्हाला पूर्ण वेळ सनस्क्रीन लावायचं आहे, जरी तुम्ही घरात असाल तरीसुद्धा. आणि रेटिनॉल लावल्यानंतर मी हे पिलग्रीम ब्रँडचं अंडर आय रेटिनॉल क्रीम लावत असते. माझ्या डोळ्यांच्या अवतीभोवती बरेच डार्क सर्कल्स मला आधी फील दिसत होते, पण जेव्हापासून ही क्रीम मी सातत्याने वापरायला लागले तेव्हापासून मला बराच फरक दिसायला लागलेला आहे. आणि त्यानंतर हे माझ्याकडे फॉक्सटेलचं लिप बाम आहे, जे की अति एक्सपेन्सिव्ह आहे, पण अजिबात काही कामाचं नाही आहे. ते माझ्याकडे आता आहे, मला संपवायचं आहे म्हणून मी लावते आहे. तुम्हाला मी सजेस्ट करीन की याच्या जागी तुम्ही सरळ सिंपल आपलं वॅसलीन लावा, नाही तर सगळ्यात बेस्ट आहे कैलास जीवन. सो आपलं नाईट स्किन केअर रुटीन करून झालेलं आहे. आणि आता मी तुम्हाला फेस एक्सरसाइजेस जे मी करत असते रोज ते तुम्हाला दाखवते. 1 मिनटं, कॅमेरा नीट सेट करू द्या. तर आपल्या एका सबस्क्रायबरने मला खूप
आधी कॉमेंट केली होती की म्हणजे त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की त्यांना माझं फेस मसाज जो मी करत असते पोस्ट एक्सरसाइज पोस्ट वॉक तो त्यांनी मला सांगितलं होतं की त्याचा एक वेगळा सेशन करा व्हिडिओमध्ये किंवा त्याचा एक वेगळाच व्हिडिओ बनवा वगैरे. पण त्याचा अगदी एवढा वेगळा व्हिडिओ वगैरे मला बनवायची गरज नाही आहे, कारण अगदी 10 मिनिटांचं हार्डली काम आहे ते. तर फक्त तुम्ही डेली 3 वेळा ही एक्सरसाइज करायची आहे. आता तुम्हाला वाटेल की माझ्या गळ्यावरती तर बऱ्यापैकी फॅट्स जमा झालेले आहेत, तर हो नक्कीच झालेत, मी अगदीच मान्य करते. कारण मी मध्ये माझं एक्सरसाइज, माझा वॉक, माझं डाएट सगळं बंद केलं होतं, बंद झालं होतं फॉर सम रिझन. आणि त्यामुळेच पुन्हा सगळं वॉटर वेट बॉडीमध्ये वाढलं आणि मग ह्याचे गळ्यावरती फॅट्स वगैरे दिसू लागले. पण मी तुम्हाला ना खरं एक गोष्ट सांगते, माझा एक्सपिरियन्स आहे असा की मी ना 1.5 महिना कंटिन्युअसली वॉक केला होता, एक्सरसाइज केली होती, कॅलरी डेफिसिटवरती होते आणि त्याचबरोबर मी नेक एक्सरसाइज मी रोज नित्य नियमाने करत होते आणि त्याने मला खरंच खूप फरक पडला होता. म्हणजे तुम्हाला जर दिसत असेल इथे माझ्या गळ्यावरती इथे बऱ्यापैकी फॅट्स जमा झालेले आहेत, इथे डबल चिन आहे, तर हे सगळं बऱ्यापैकी ओसरलं होतं. म्हणजे ऑलमोस्ट सगळं केलं होतं आणि व्यवस्थित अशी हाडं बिडं दिसायला लागली होती माझ्या गळ्याची. पण समहाव जसं मी तुम्हाला सांगितलं रुटीन बंद झालं की पुन्हा सगळ्या गोष्टी परत यायला लागतात. कारण खाण्यापिण्याची आपण काळजी घेत नसतो, कसलीच काळजी घेत नसतो. त्यामुळे हे रुटीन कंटिन्यू करणं तितकंच गरजेचं आहे. आता मी पुन्हा सुरू केलेलं आहे हे सगळं करणं, तर म्हणूनच मी विचार केला की तुम्हाला मी नेक फॅट कसं लूज करायचं त्यासाठीची एक्सरसाइज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवते. तर चला सुरू करूया. आय एम सो सॉरी तुम्हाला मागे आवाज येत असेल. मी एका ब्लॉगमध्ये सांगितलंसुद्धा होतं की आमच्याकडे पाऊस पडत असताना खालच्यांच्या खिडकीच्या वरचा जो पत्रा आहे त्याच्यावरती पाणी पडून पडून इतका आवाज होतो की तो आवाज फार त्रासदायक असतो आमच्यासाठी. बट एनिवेज इग्नोर करा. आय होप तुम्हाला माझा आवाज ऐकायला येत असेल, कारण मी बऱ्यापैकी मोठ्याने बोलते. सो आपण एक्सरसाइज सुरू करूयात आता. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, आपले हात इथे असे चेस्टवरती ठेवायचे आणि सीलिंगकडे बघायचं आहे वरती, ठीक आहे. आणि सीलिंगकडे बघून आपण ज्या प्रकारे चावतो, अन्न चावतो, तशी मूव्हमेंट आपल्या तोंडाची आपल्याला करायची आहे. तुम्ही आता बघा मी कसं करते. दिसलं तुम्हाला? इथे बऱ्यापैकी स्ट्रेच येतो, चांगलाच स्ट्रेच येतो आणि त्यामुळेच इकडचे मसल्स असे अशा प्रकारे मूव्ह झाल्यामुळे बऱ्यापैकी ते बर्न होतात. आणि हे झाल्यानंतर म्हणजे हे तुम्हाला 50 वेळा करायचं आहे, ओके. त्यानंतर मान अशी टिल्ट करून आता गळ्याच्या या साईडची एक्सरसाइज करायची आहे. तर या बाजूने चावायचं आहे आता, ओके. इकडे खूप चांगला स्ट्रेच येतो. त्यानंतर सेम मान टिल्ट करून या साईडला करायचं आहे 50 वेळा. तर असं तुम्हाला सिलिंगकडे बघून 50 वेळा करायचं आहे, मान टिल्ट करून इकडे 50 वेळा करायचं आहे, पुन्हा मान टिल्ट करून या साईडने सुद्धा 50 वेळा करायचं आहे. असे तुम्हाला 2 सेट्स करायचे आहेत, ओके, 2 सेट्स. त्यानंतर लगेचच पुढची एक्सरसाइज आहे. हात पुन्हा चेस्टवरती ठेवायचे आहेत आणि सीलिंगकडेच बघायचं आहे आणि जीभ जितकी बाहेर स्ट्रेच करता येईल, जितकी सीलिंगच्या दिशेने स्ट्रेच करता येईल तितकी स्ट्रेच करायची आहे. जीभ स्ट्रेच करून तुम्हाला 50 वेळा काउंट करायचं आहे, ठीक आहे. अगेन ह्याचे 2 सेट्स करायचे आहेत. त्यानंतर तिसरी एक्सरसाइज. तर तिसरी एक्सरसाइज अशी आहे जी कम्प्लीट पफीनेस आपल्या चेहऱ्यावरचा, मानेवरचा घालवून टाकते. तर ही एक्सरसाइज तर खूपच छान आहे, संपूर्ण चेहऱ्याची आणि गळ्याची आहे. सो काय करायचं आहे, अगेन चेस्टवरती हात ठेवायचे आहेत आणि तोंड उघड बंद उघड बंद उघड बंद, म्हणजे पूर्णपणे उघडायचं आहे स्ट्रेच करून. इकडे सगळा स्ट्रेच आला पाहिजे आणि तोंडाचा चंबू करायचा आहे, ठीक आहे. तर चंबू करताना इकडे पूर्ण असं झालं पाहिजे, ठीक आहे. हे कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. अगेन 50 वेळाच करायचं आहे हे सुद्धा. डोळे मोठे करून, तोंड मोठं करायचंय
बंद करताना चंबू, मोठं करताना एकदम स्ट्रेच करायचं आहे, बंद करताना पुन्हा चंबू करायचं आहे. तर हे तुम्हाला अगेन 50 वेळा करायचं आहे. भरपूर स्ट्रेच येतो इकडे, इकडे खूप स्ट्रेच येतो, इकडे स्ट्रेच येतो, इकडे दुखायला लागतं. तर हेच इंडिकेशन असतं की आपले फॅट्स, आपल्या चेहऱ्यावरचे गळ्यावरचे फॅट्स बर्न होत आहेत. आलं का तुमच्या लक्षात? प्रत्येक एक्सरसाइज तुम्हाला 50 टाइम्स रिपीट करायची आहे आणि त्याचे 2 सेट्स करायचे आहेत. प्रत्येक एक्सरसाइजचे 2 सेट्स करायचे आहेत, 50 रेपिटेशन्स करायचे आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि हां, दिवसातनं 2 ते 3 वेळा करायचं आहे. सुरुवातीला इतकं तुम्हाला जमणार नाही. जर का तुमच्याकडे वेळेची कमी असेल किंवा काय असेल, तुम्ही अगदी ऑफिसमध्ये बसल्या बसल्या वॉशरूमला जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर गाडीमध्ये बसल्या बसल्या करू शकता. ऑफकोर्स जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल नसाल करत आणि तुम्ही जर कॅबमध्ये वगैरे असाल तर तिकडे बसून तुम्ही आरामात ही एक्सरसाइज करू शकता. किंवा घरी येऊन अगदी 7 ते 8 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही या तिन्ही एक्सरसाइजेस करायला. दिवसातनं 2 ते 3 वेळा करा, किमान 2दा तरी करा. ह्याने तुम्हाला नक्की एका महिन्यामध्ये रिझल्ट दिसेल. 15-20 दिवसात नाही दिसणार, एका महिन्यामध्ये दिसेल. पफीनेस कम्प्लिटली जातो, म्हणजे हे डोळ्यांखालचे जे काही बॅग्स असतात ते सगळे निघून जातात आणि चेहरा आपला छान तुकतुकीत असा दिसतो आणि ग्लोसुद्धा येतो चेहऱ्यावरती. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. छान 1.5 महिना मी हे रुटीन अगदी व्यवस्थित फॉलो केलं होतं. पण ठीक आहे, आता काही हरकत नाही आहे, ब्रेक लागतोच. पण आता मी पुन्हा माझ्या रुटीनला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर आपण आता 1 ते 1.5 महिन्यानंतर पुन्हा भेटूयात. तुम्हाला होपफुली माझ्या चेहऱ्यावरती ग्लो दिसेल, नक्कीच दिसेल, मला खात्री आहे. तुम्हीसुद्धा आजपासून, उद्यापासून सुरुवात करा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा कितवा दिवस आहे किंवा तुम्हाला कितव्या दिवशी काय फरक जाणवतो आहे. बऱ्याच जणांना अगदी 10व्या दिवशीसुद्धा ग्लो दिसायला लागतो चेहऱ्यावरती. बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावरचा पफीनेस अगदी 5व्या दिवशीसुद्धा निघून जातो. फरक तसा लगेच जाणवायला लागतो, पण अगदी पूर्णपणे जे ट्रान्सफॉर्मेशन चेहऱ्याचं आणि गळ्याचं होतं ना, ते 1 महिन्यानंतर होतं. तर तोपर्यंत तुम्हाला थोडंसं पेशंट राहावं लागतंच. चला तर मग आता रात्रीचे 10 वाजलेत, माझी झोपायची वेळ झालेली आहे आणि आता आपण भेटूयात उद्या.